नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तर 8 आणि 9 तारखेचा कंबाईन साधा असा रुटीन व्लॉग मी आज तुमच्यासोबत शेअर करते. नेहमीपेक्षा थोडासा वेगळा व्लॉग आहे, रुटीन व्लॉग आहे, पण तरी देखील तो तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. तर सकाळ सकाळचा मस्त नाश्ता केला मी आणि त्यानंतर इथे एडिटिंगला बसली आहे. एडिटिंग झाल्यानंतर स्वयंपाक करून, जेवण वगैरे करून आम्हाला घर शोधण्यासाठी बाहेर पडायचं आहे. तर ॲक्च्युली आम्ही 2-3 घरं शॉर्टलिस्ट केली आहेत, त्यामधून एक आज डिसाईड करून फायनल करायचं आहे. पूर्वी आम्ही 2.5-3 वर्ष बँगलोरला राहिलेलो आणि ह्या जानेवारी महिन्यापासून 3 महिन्यांसाठी कंपनीने जितेंद्रला पुण्यामध्ये शिफ्ट केलं होतं. काही प्रोजेक्टची कामं होती आणि त्या कामांवरती ठरणार होतं की पुन्हा बँगलोरला जायचं आहे की पुण्यामध्ये ते परमनंटली शिफ्ट करतायत. आणि 1 एप्रिलला आम्हाला समजलं की परमनंटली जितेंद्रला पुण्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे. सो ह्याच्या 3 महिन्यासाठी आमची राहायची सोय होती ती सगळी ऑफिसने केली होती. आम्हाला हे सर्व्हिस अपार्टमेंट दिलं होतं. इथं जे सगळं तुम्ही सामान बघताय जिथं आम्ही राहतोय हे सगळं इथलंच आहे, या सर्व्हिस अपार्टमेंटचं आहे. आणि आता आम्हाला आमचं लगेज जे आहे, आमचं जे सगळं घरातलं सामान आहे ते बँगलोरहून पुण्याला आणायचं आहे. त्यासाठी आधी आम्हाला घर शोधावं लागेल आणि गेले एक 7-8 दिवस झालं आम्ही भरपूर घरं पाहिली. त्यामधून आम्हाला 2 ते 3 घरं आवडलेली आहेत. त्यातलंच एक घर आज शॉर्टलिस्ट करण्यासाठी आम्ही निघतोय. म्हणून विचार केला की जेवण करूनच बाहेर पडावं. रात्री यायला वेळ होणार, त्यामुळे मी असा विचार केला की संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा आत्ताच करून ठेवायचा. कारण दिवसभर उन्हामध्ये इतकं फिरून आलेलो असतो आणि यायला खूप वेळ होतोय. रोज 7:30-8 वाजतायत आणि त्यामुळे मग आल्यानंतर अजिबातच स्वयंपाक करायला ताकदसुद्धा राहत नाही आणि मग पुन्हा जेवायला वेळ होतो. मग स्वयंपाक रेडी असला की कसं रात्री कितीही वेळ घरी यायला झाला तरी पटकन आल्यानंतर आपण जेवण करू शकतो. जेवणामध्ये मस्त अशी वांग्याची भाजी, वाटाण्याची भाजी, चपाती, भात असा बेत आहे. लवकरात लवकर स्वयंपाक आटपून जेवण करून निघायची घाई चालू आहे इथे. आणि साधारण 1 वर्षापूर्वीच आम्ही बँगलोरमध्ये नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो. शिफ्टिंग म्हटलं की धावपळसुद्धा होते आणि तितकीच जास्त एक्साइटमेंटसुद्धा असते की आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत, नवीन घरामध्ये पुन्हा सगळा सेटअप करणार आहोत आणि एका नवीन जागेमध्ये छान आपलं पुन्हा नवीन रुटीन आपण स्टार्ट करणार आहोत. लहानपणापासूनच या शिफ्टिंगची आम्हाला सवय झाली आहे. आधी पप्पांची सर्व्हिसमुळे आमची सारखी बदली व्हायची आणि त्यामुळे 3-4 वर्षाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायची ती एक सवय झाली आहे आणि आता ते एक रुटीन भाग होऊन गेले. म्हणजे यामध्ये असं विशेष काही वाटत नाही, फक्त थोडासा कंटाळवाणं वाटतं की अरे यार आता पुन्हा चेंज करायचं. पण एकदा त्या प्रोसेसमध्ये पडलो ना की मग एक्साइटमेंट वाटते की हां आता नवीन घर शोधायचं आहे, पुन्हा सगळं घरामध्ये छान असं सेटअप करायचं आहे. सो हा एक रुटीनचा आता भाग होऊन गेलेला आहे. जेवण करून वगैरे आम्ही निघालो आणि फायनली आम्ही हे जे तुम्ही आता पाहताय ना हे घर शॉर्टलिस्ट केलं आहे. 3-4 घरं आम्ही पाहिलेली, पण सगळ्यात जास्त हे घर आवडलं. इथं आल्यानंतर खूप जास्त फ्रेश वाटलं. म्हणजे घरामध्ये सूर्यप्रकाश जो आहे तो भरपूर आहे, व्हेंटिलेशन भरपूर आहे. थोडंसं फर्निचर कमी आहे, फक्त ट्रॉली, किचन ट्रॉलीजच आहेत. बाकी हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये वगैरे काही फर्निचर नाही आहे. पण एकंदरीतच दोन्ही बाल्कनीजमधून जो दिसणारा व्ह्यू आहे तो अगदीच अप्रतिम आहे. घरामध्ये आल्यानंतरच खूप छान आणि फ्रेश वाटलं म्हणून आम्ही हे घर फायनल करून टाकलं. लगेचच आम्ही घरी निघालो. घरी आल्यानंतर मस्त अशी कॉफी मी बनवायला घेते आहे. हा जो आठवडा आहे हा खूपच हॅक्टिक गेला, टेन्शनमध्ये गेला. कारण घर मनासारखं लवकर मिळत नव्हतं. बँगलोरमध्ये घर शोधणं खूप सोपं आहे. घराच्या खाली पाट्या लावलेल्या असतात की हे घर भाड्याने द्यायचं आहे म्हणून. पण पुण्यामध्ये आपलं काम नो ब्रोकर ह्या ॲपशिवाय किंवा ब्रोकर हायर केल्याशिवाय होतच नाही. त्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शन आलेलं की आम्हाला वेळेमध्ये घर मिळतं आहे की नाही. पण आम्ही नो ब्रोकरचं सबस्क्रिप्शन घेतलं आणि लगेचच आम्हाला घर मिळून गेलं. त्यामुळे आता जरासं रिलॅक्स वाटतंय. आता थोडंसं मस्त छान अशी कॉफी घेणार आहे निवांत बसून. एखाद्या गोष्टीच्या मागे लागायचं, ती गोष्ट आपल्याला मिळाली, ते एम आपलं पूर्ण झालं की आपल्याला किती छान आणि रिलॅक्स वाटतं ना. अगदी तेच फिलिंग सध्या आमचं आहे. आठवडं झाली आम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागलेलो आणि आता त्यातून सुटका झाली आहे. घर बघण्यातून सुटका झाली आहे, पण घर लावायचं काम आता बाकी आहे. पण त्याआधी आम्हाला एक ट्रस्टेड पॅकर्स मूव्हर्सची कंपनी सर्च करायची आहे, जेणेकरून बँगलोरमध्ये आम्ही गोडाऊनमध्ये जे सामान ठेवलं आहे ते पॅकर्स मूव्हर्सवाले तिथून घेतील आणि पुण्यामध्ये आणतील. कारण आता आम्हाला बँगलोरला जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही डिरेक्टली फोन कॉलवरतीच सगळं मॅनेज करायचं असं ठरवतो आहे.
सो उद्यापासून आम्ही लगेचच आता पॅकर्स मूवर्स कोणते चांगले आहेत ते बघून त्यांच्याकडून कोटेशन्स वगैरे घेणार आणि मग सामान तिकडून इकडे मागवणार आहोत. एकदा का बँगलोरहून पुण्याला सामान आलं की मग लगेचच इथलं जे काही आमचे कपडे वगैरे किरकोळ सामान आहे ते घेऊन आम्ही नव्या घरामध्ये जाणार आहोत. नवीन घरामध्ये सुद्धा थोडंसं पेंटिंगचं काम चालू आहे. ते सुद्धा काम 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल आणि 2 दिवसामध्ये आमचं सामानसुद्धा येईल. कॉफी घेतल्यानंतर थोडा वेळ मी वाचन करत बसले, कारण ह्या सगळ्या धावपळीमध्ये वाचायचं झालंच नव्हतं. जेवण केलं आणि मग रात्री मस्त खाली वाऱ्यामध्ये वॉकिंग करायला आलेलो, कारण एक्सरसाइज करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता आणि थोडंसं शरीराला हालचाल असली, व्यायाम असला, म्हणजे थोडंसं चालणं असलं की मला बरं वाटतं. चालल्याशिवाय मला अजिबातच राहत नाही. रात्री झोपण्याआधी पुन्हा एकदा चॅनलचे थोडेसे सेटिंग्स करायचे होते, व्हिडिओजचे टॅग वगैरे बदलायचे होते. ही सगळी कामं केली. ह्यामध्ये माझा जवळजवळ 1-1.5 तास गेला आणि अक्षरशः रात्री झोपायला 1:30 वाजला असेल. दुसऱ्या दिवशी पाडवा आणि पाडव्याला सगळेजण मस्त पोळ्या वगैरे करतात, पण आम्ही जास्त काही बेत केला नव्हता, कारण तिकडच्या घरामध्ये पेंटिंगचं काम चालू आहे. सो तिकडे सुद्धा जायचं होतं आणि खूपच दमछाक झालेली या आठवड्यामध्ये. त्यामुळे आम्ही छान अंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि शेवयांची खीर करायचं ठरवलं गोडामध्ये आणि चपाती, बटाट्याची भाजी, वरण भात असा साधासा बेत मी करायला घेतला. मस्त आधी बटाटे मी स्वच्छ धुवून घेणार आणि ते कुकरला लावून घेणार आहे. आपण कितीही दमलेलो असलो ना तरी देखील सण म्हणलं की आपल्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते आणि माझंही तसंच झालं. उठायला जरासा वेळ झाला, पण उठल्यानंतर छान फ्रेश वाटलं. तयार झाले मी मस्त आणि मग स्वयंपाकाला लागले. एकीकडे मी भात करायला ठेवला आणि दुसरीकडे बटाटे शिजवायला ठेवले. तोपर्यंत भाजीसाठी लागणारा कांदा, मिरची हे सगळं चिरून घेतलं. वरणासाठी टोमॅटोसुद्धा लागणार आहे, सो हे चिरून झाल्यानंतर मी टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेले आहेत. सासूबाई आलेल्या आहेत, त्यांनी सकाळी खीर करून ठेवलेली आणि त्या आल्यामुळे थोडीशी मलासुद्धा मदत होती आहे. थोडंसं हलकं वाटतं आहे कामामध्ये, कारण एडिटिंग, रायटिंग आणि पुन्हा स्वयंपाक हे सगळं घर शोधणे या सगळ्या गोष्टींचा खूप लोड व्हायला होतो. घरामध्ये कोण असेल ना तर छान वाटतं. जरी मदत नाही केली पण घरामध्ये कोणीतरी व्यक्ती असेल तरी देखील खूप छान वाटतं. दोघंच राहून राहून कंटाळा येतो, त्यामुळे सतत कोण ना कोणतरी आम्हाला हवं असतं आमच्या घरामध्ये. सो भाज्या वगैरे माझ्या चिरून झाल्यात. पटकन आता टोमॅटो चिरला की लगेचच भाजी वगैरे फोडणी घालणार. चपातीचं कणिक मळून घेणार आहे आणि चपात्या देखील करून घेणार. नवीन वर्षामध्ये बऱ्याच नवीन सुरुवाती झालेल्या आहेत. पुण्यामध्ये आम्ही परमनंटली शिफ्ट होतो आहे. आपलं चॅनलसुद्धा खूप छान ग्रो होतं आहे. आज उद्या या 2 दिवसामध्ये 10,000 आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर्स पूर्ण होतील आणि त्यासाठी तुमच्याप्रती मी खूप कृतज्ञ आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या चॅनलवरती राहू द्यात. 7 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी होती. ॲनिव्हर्सरी दिवशी आम्ही आयफोन ऑर्डर केलेला माझ्यासाठी, कारण तुम्ही इतका छान रिस्पॉन्स देता आपल्या चॅनलला. त्यामुळे आमचीसुद्धा आता जबाबदारी वाढलेली आहे की तुमच्यापर्यंत छान क्वालिटीचे व्हिडिओज अपलोड करायचे. कॉन्टेंटलासुद्धा क्वालिटी असायला पाहिजे आणि व्हिडिओलासुद्धा तुम्हाला पाहण्यासाठीसुद्धा ते छान वाटले पाहिजेत. व्हिडिओलासुद्धा क्वालिटी असायला पाहिजे. म्हणूनच आम्ही आयफोन ऑर्डर केलेला आहे, आयफोन 14. ऑलरेडी हे सगळे व्हिडिओज जे आहे ते मी आयफोन SE शूट करते, जो जितेंद्राचा होता. पण आता आम्ही माझ्यासाठी आयफोन 14 ऑर्डर केलेला 7 तारखेला आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावरती फोन येतो आहे. आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर्स 10,000 कंप्लीट होत आहेत. पुण्यामध्ये आमची एक नवीन सुरुवात होती आहे. नवीन घरामध्ये आम्ही लवकरच शिफ्ट होतो आहे. तर हा सगळा योगायोग आहे. सगळ्या छान छान गोड बातम्या मिळत आहेत आणि अगदी आनंद आहे. तुमच्या सगळ्यांसोबत हा आनंद शेअर करताना सुद्धा खूप छान वाटतं आहे. स्वयंपाकसुद्धा इथे तयार झालेला आहे. मस्त आता आम्ही जेवण करणार आहोत. ही मस्त छान खीर आईंनी केलेली आहे आणि जेवण झालं तोवर लगेचच फोन आला. खूप जास्त एक्सायटेड आहे मी ह्या नवीन फोनमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी. फोन आल्यानंतर आम्ही रील एक शूट केली आणि माझ्या रील्स पाहण्यासाठी, कवितांच्या रील्स वगैरे पाहण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामचा माझा आयडी आहे सायली चौगुले. तर नक्की तुम्ही तिथे जाऊन मला फॉलो करा. जसं तुम्ही यूट्यूब चॅनलला प्रेम देताय तसंच तुम्ही माझ्या इन्स्टा पेजलासुद्धा प्रेम द्या. तर इथे मस्त आयफोनचं ओपनिंग चालू आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्हाला दिसतच असेल. हा सगळा आनंद तुमच्यामुळे मला मिळतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद. फोनमध्ये सगळ्या सेटिंग्स मी आता करणार आहे. जवळजवळ मला वाटतं ह्या सेटिंग्स करण्यामध्येच मला 1 तास 1.5 तास जाईल. माझा जो OnePlus आहे तो मी माझ्या पर्सनल कामासाठी म्हणजे कॉलिंगसाठी वगैरे ठेवणार आहे आणि आयफोनमध्ये मी फक्त शूटिंग आणि एडिटिंग इतकंच करणार आहे असं मी ठरवलं आहे.
सेटिंग्स सगळ्या केल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग त्यानंतर घरामधलं आवरायला घेतलं. जितेंद्र आणि आई बाहेर गेलेले. मी किरकोळ पसारा झालेला घरामध्ये, तो सगळा पसारा आवरला. आज बऱ्याच दिवसानंतर दुपारी एक अर्धा पाऊण तासाची झोप घेतली, त्यामुळे जरासं फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. कारण ऊन इतकं वाढलेलं आहे आणि या उन्हामध्ये आम्ही आठवडा झाला फिरतोय. खूपच ड्रेन व्हायला झालेलो, पण आज जरासं बरं वाटतंय. थोडासा पाण्याचा इंटेकसुद्धा मी वाढवला आहे आणि एनर्जाल इलेक्ट्रॉल पावडरसुद्धा आणलेली आहे, ते सुद्धा मी सतत घेते आहे. त्यामुळे जराशी एनर्जी आता रिकवर झाल्यासारखं वाटतंय. या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आठवड्याभराचे कपडे धुवायला लावायचे होते मशीनला, ते सुद्धा मी पटकन मशीनला लावले आणि संध्याकाळचा सूर्यास्त इतका सुंदर दिसत होता. या बाल्कनीमधून ड्राय बाल्कनी आहे ही, आणि इथून संध्याकाळचा सूर्यास्त खूप सुंदर दिसतो. हा सूर्यास्त बघत बघत मी मशीन लावली कपड्यांची. 1 तासाचं सेट करून दिलं, कारण कपडे खूपच घाण झालेले. आम्ही दिवसभर फिरतोय धुळीमध्ये वगैरे, त्यामुळे कपडे बरेचसे घाण झालेले. मशीन तिचं काम करते तोपर्यंत मी फ्रेश व्हायचं ठरवलं. दिवसभरामध्ये मी 2 वेळा चेहरा धुते, सकाळी एकदा आणि त्यानंतर साधारण 5:30-6च्या दरम्यान. कारण सकाळी अंघोळीनंतर आपण मस्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे अप्लाय केलेलं असतं. सो फेसवॉश वापरून मी आता 6-6:30च्या दरम्यान एकदा चेहरा धुते आणि रात्री झोपताना फक्त चेहऱ्यावरती एकदा पाणी मारून घेते. त्यानंतर इथे मी मस्त आता कलिंगड कापते आहे. संध्याकाळच्या वेळेला खिडकीमध्ये बसून चहा घ्यायला, कॉफी घ्यायला किंवा एखादं फ्रूट खायला मला खूप जास्त आवडतं. आता इतकं जास्त ऊन आहे, त्यामुळे आज चहा प्यायची इच्छा होत नाही आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पाण्याचा इंटेक वाढवलेला आहे आणि सततसुद्धा पाणी पिलं ना की मग आपल्याला मळमळल्यासारखं होतं, पाणी जात नाही. त्यामुळे मग ज्यूस किंवा अशा फ्रूट्सच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण पाण्याचा इंटेक घेऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, मस्त संध्याकाळचा सूर्यास्त होतो आहे आणि हा सूर्यास्त बघत मला खिडकीमध्ये बसून चहा किंवा एखादं फ्रूट खायला खूप जास्त आवडतं. हा माझा मी टाईम असतो आणि ह्या वेळेला मस्त एखादं छानसं गाणं लावून इथे बसायला मला खूप आवडतं. माझ्या मनाची ताकद इथे मी परत मिळवते, कारण कधीकधी शारीरिक ताकदीपेक्षा आपल्याला आपली मानसिक ताकद खूप जास्त मदत करते. मानसिक ताकदीची आपल्याला खूप जास्त मदत होते रोजचं आयुष्य जगताना, आणि त्यासाठी स्वतःसोबत वेळ हा घालवलाच पाहिजे. त्यामुळे संध्याकाळचा वेळ हा माझा इथे माझ्यासाठी असतो. आणि या दिवसाच्या शेवटासोबत मी आजच्या व्लॉगचा सुद्धा शेवट करते आहे. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. लवकर अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.